श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. बहुतेक जणांना प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे. त्यामुळे आपण आज स्वामी समर्थ मंत्राचे तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे याची माहिती पाहणार आहोत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व पुढे शेअर करा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचे पठण केल्याने मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही, मृत्यूचे भयही नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी समर्थांची कृपा होते. तारक मंत्राचे तीर्थ बनवण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे. प्रथम देवघरासमोर बसावे. एका पेल्यात पाणी भरून घ्यावे. आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा. एक अगरबत्ती लावावे. तारक मंत्र म्हणण्या अगोदर दिवा लावून घ्यावा. हात पाण्यावर ठेवून 1 किंवा 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. नंतर अगरबत्तीची पडलेली रक्षा थोडीशी कपाळाला आणि गळ्याला लावावी. चिमूटभर रक्षा पाण्यात टाकावी. हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे. थोडेसे घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे. तारक मंत्राचे तीर्थ बनवल्याने खालील फायदे होतात. मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील आपला विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते, श्री स्वामी आईंची कृपा होते. तारक मंत्राचे तीर्थ किती वेळा घ्यावे. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही दररोज किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा घेऊ शकता. तुमच्या गरजेनुसार तुम्ही हे तीर्थ घेऊ शकता. तारक मंत्राचे तीर्थ कोण घेऊ शकतो. तारक मंत्राचे तीर्थ कोणीही घेऊ शकतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायक आहे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन एकाग्र आणि भावपूर्ण असावे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे महत्त्वाचे आहे. तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे. तारक मंत्राचे तीर्थ कुठे ठेवावे. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही पूजा घरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता. तारक मंत्राचे तीर्थ कसे वापरावे. तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही पिऊ शकता, आंघोळीच्या पाण्यात मिसळू शकता किंवा तुमच्या अंगावर शिंपडू शकता. तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ वापरू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व पुढे शेअर करा.